आणि यानंतर आता घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मधून। बाप लेकीला सोडून अजित पवारांसोबत चला, हिवाळी अधिवेशनामध्ये सुनील तटकरेंचा पवार गटाच्या खासदारांना प्रस्ताव। सुप्रिया सुळे सोडून इतर सर्व खासदारांना हा प्रस्ताव आल्याची माहिती, सूत्रांची माहिती। सुनील तटकरेंच्या प्रस्तावावर सुप्रिया सुळे संतापल्या। प्रफुल्ल पटेल यांना फोन करत सुप्रिया सुळेंकडून नाराजी व्यक्त। तर असा विचार येतोच कसा, सुप्रिया सुळेंचा सवाल, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या पक्षानं आमच्या खासदारांना 100% संपर्क केला। आमचे खासदार पवारांना सोडून कुठेही जाणार नाहीत, आव्हाडांची प्रतिक्रिया। तर बापाला पोरीला सोडा असं म्हणणं कसली संस्कृती, आव्हाडांचा सवाल। असा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही। आम्ही प्रत्येक विषय सुप्रिया सुळेंच्या कानावर घालतो। सुनील तटकरेंच्या प्रस्तावावर खासदार निलेश लंकेंची ही प्रतिक्रिया। तर सुनील तटकरेंनी दिलेल्या प्रस्तावामुळे शरद पवार गटात नाराजी, दादा गटात जाण्याचा प्रस्ताव खासदारांनी फेटाळला, सूत्रांची माहिती। आमच्या पक्षातील सर्व खासदार शरद पवारांच्या पाठीशी, अनेकदा आमच्या बैठका झाल्या, सर्व एकदिलानं सगळं झालं, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। तटकरे आणि पटेलांना मंत्री व्हायचे म्हणूनच फोडाफोडीचे हे प्रयत्न सुरू आहेत। पवारांचे खासदार फोडल्यावरच दादा गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा। धनंजय मुंडेंकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी लॉबिंग सुरू, तर मुंडेंकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट, तर तटकरेंसोबत फोनवरून चर्चा। आमदार सुरेश धस यांनी घेतली अजित पवारांची भेट। मराठवाड्यातील मल्टीस्टेट बँकांसंदर्भात ही भेट झाल्याची माहिती। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड मल्टीस्टेट बँका बुडवणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचा धसांचा आरोप। वाल्मिक कराडच्या सर्व गँग मोक्कामध्ये टाकल्या पाहिजेत, वाल्मिक कराड चोरांचा, दरोडेखोरांचा साथीदार, सुरेश धसांचा आणखी एक आरोप। तर खंडणीच्या बाबतीत मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाली, हे खरं, धसांचा पुनरुच्चार। मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही, मुंडेंकडे नैतिकता सुद्धा नाही। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर सुरेश धसांची आणखी एक प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांमध्ये काल फोनवरून चर्चा। पवन चक्क्यांच्या मालकांना खंडणी प्रकरणी त्रास होत असल्याची पवारांची तक्रार। हत्येतील आरोपींना आसरा देणाऱ्यांना सुद्धा सह-आरोपी करा, धनंजय देशमुखांची फडणवीसांकडे मागणी। तर आरोपी सुटणार नाहीत, मुख्यमंत्री फडणवीसांचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन। आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। मुंबई महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा, मैत्रीपूर्ण लढतीच्या विषयावर सुद्धा चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। तर भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुद्धा राज ठाकरेंची भेट घेतली। आशिष शेलार यांच्यानंतर कंबोज यांनी ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती। बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध मनसेचा वापर, मराठी माणसांची संघटना फोडण्यासाठी मनसेचा वापर होतोय, संजय राऊतांचा आरोप। महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका। तर ठाकरे लवकरच मुंबईतील शाखांना भेटी देणार आणि आढावा घेणार। स्वबळावर लढल्यास पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक जिंकतील, पदाधिकाऱ्यांना विश्वास। राज्यांकडे मोफत रेवडी वाटप करण्यासाठी पैसे आहेत, न्यायाधीशांच्या वेतनाचा विषय आल्यावर आर्थिक संकटाचं कारण देता महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजना या संदर्भात सुप्रीम कोर्टात उल्लेख। सुनावणी दरम्यान कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी। उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी आज दिल्ली दौऱ्यावर, तर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सुद्धा अजित पवार भेट घेण्याची शक्यता। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात शासन आदेश जारी, तर अभिजात दर्जा देण्यासंदर्भात आदेश उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द। ईव्हीएम पडताळणीतनं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची माघार, जिल्हा निवडणूक शाखेला थोरातांकडून अर्ज, तर थोरातांनी भरलेलं शुल्क सुद्धा त्यांना परत मिळणार। मुंबईतील टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणामध्ये संचालकासह जनरल मॅनेजर आणि स्टोअर मॅनेजरला अटक, तर कंपनीचा संस्थापक युक्रेनला पसार झाल्याचा संशय। 1.25 लाख मुंबईकरांना टोरेसनं गंडा घातल्याचं प्राथमिक तपासात समोर, कंपनीच्या घोटाळ्याची रक्कम हजारो कोटींच्या घरात। सोन्यासह अनेक ठिकाणी पैसे गुंतवून व्याज मिळवून देण्याचं टोरेस कंपनीचं आमिष, तर लोकांना 11 महिन्यांपासून नियमितपणे व्याज मिळालं। गुंतवणुकीवर आठवड्याला 6% व्याज देण्याची बतावणी। कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या टोरेस कंपनीचं प्रकरण आता आर्थिक गुन्हे शाखेने मेझोनाईट खडा खरेदीवर जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक, गरिबांचा या ठिकाणी नागरिकांचा पुन्हा जबाब या संदर्भात नोंदवला जाणार।
लातूरमध्ये मुंडे समर्थकांचा किनगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा। मनोज जरांगेंनी विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप। आंदोलकांच्या तक्रारीनंतर जरांगेंवर गुन्हा। बीएमसीच्या केईएम रुग्णालयातील गैरसोयीवरून आता मनसे आक्रमक। रुग्णांच्या तक्रारीनंतर मनसे नेते संदीप देशपांडेंकडून रुग्णालयाची पाहणी। सांगलीमध्ये रब्बी हंगामासाठी टेंभू योजनेचं आवर्तन सुरू। 55,000 हेक्टरवरील शेतजमिनीला याचा फायदा होणार। सांगली, साताऱ्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार। सांगलीमध्ये चोरट्यांच्या टोळीचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। मधुबन कॉलनी परिसरातील चोरीचा प्रयत्न सीसीटीव्हीमध्ये कैद। पोलिसांनी कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। सांगलीमध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत हेल्मेटबाबत जनजागृती, तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकी रॅलीचं आयोजन। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या नारायण गावामध्ये रस्ता सुरक्षेच्या नियमांसंदर्भात जनजागृती, तर वारुळवाडी परिसरातून विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली। मध्य प्रदेशमधून अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांनाही अटक। आरोपींकडून लाखो रुपये किमतीचा 35 किलो गांजा जप्त। तर लातूरमधील बाळू डोंगरेंच्या हत्येप्रकरणी डॉक्टर प्रमोद घुगेंसह इतर दोघांना अटक। इतर आरोपींचा शोध सुरू। डोंगरेंची पैशाच्या व्यवहारातून हत्या केल्याचा आरोप। गडचिरोलीतील ज्येष्ठ समाजसेवक आमटे कुटुंबाचा प्रेस क्लब आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार। तर आमटे कुटुंब दरवर्षी आरोग्य शिबिर आयोजित करत असतात। याची दखल घेत नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांना शुभेच्छा। एचएमपीव्ही विषाणूच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर महापालिकेची जम्बो तयारी। 350 खाटांचे मेल्ट्रॉन हॉस्पिटल सज्ज। तर महापालिका आरोग्य अधिकाऱ्याची यावेळी माहिती। परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4,050 ते 4,150 रुपयांचा भाव। सोयाबीनला समाधानकारक भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। अहिल्यानगरमध्ये पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा सर्रास वापर। कायद्यानं बंदी असलेला नायलॉन मांजा शहरात येतो तरी कुठून? पर्यावरण प्रेमींचा सवाल। परभणीमध्ये कागदी कपात चहा विक्रीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून बंदीचे आदेश। तर पूर्णा शहरामध्ये मात्र चहा विक्रेत्यांकडून कागदी कपांचा वापर। हृदयविकाराच्या रुग्णांना आता शासनाकडून मोफत उपचार मिळणार। राज्यामध्ये 14 कॅथ लॅब उभारण्याचा निर्णय। 18 कोटी रुपयांच्या खर्चातून धुळ्यामध्ये पहिली कॅथ लॅब तयार। एचएमपीव्ही संदर्भात सतर्कतेसाठी वसई विरार महापालिका सज्ज। नागरिकांनी घाबरून न जाण्याचंही आवाहन। यासह जनतेनं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अशाही सूचना। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींच्या तपासात धक्कादायक माहिती समोर। अटक झाल्यानं आरोपींचा आणखी एका हत्येचा प्रयत्न फसला। आरोपींनी पुण्यातल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या हत्येचा रचला होता कट। बिल्डर लॉबीतनं बाबा सिद्दीकींची हत्या झाली नाही हे कशावरून? विष्णोई गँगनं हत्या केल्याचं पोलीस कशाच्या आधारे ठरवतायत? जिशान सिद्दीकी यांचा सवाल। मुंबई पोलीस भरतीच्या 2 पदांची लेखी परीक्षा एकाच दिवशी। तर पोलीस शिपाई, कारागृह शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदाची परीक्षा एकाच दिवशी होणार। यामुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळ। दादरच्या शिवाजी पार्कवरील धुळीमुळे परिसरातील रहिवासी त्रस्त। तर मैदान धूळमुक्त करण्यासाठी पालिका IIT कडून आता अहवाल घेऊन कार्यवाही करणार। पश्चिम रेल्वेप्रमाणे आता मध्य रेल्वेत सुद्धा लोकल प्लॅटफॉर्म्सवर किती वेळात येणार हे इंडिकेटरवर समजणार। यंत्रणा महिन्याभरामध्ये कार्यान्वित करण्याची मध्य रेल्वेची ग्वाही। मुंबई महानगर क्षेत्रामध्ये केबल कार प्रकल्पाला आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मंजुरी। तर प्रदेशासाठी केबल कार प्रकल्पाला केंद्रीय मंत्र्यांची तत्वता मान्यता असल्याची राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। आदित्य बिर्ला समूहाच्या सेंच्युरी टेक्सटाईल अँड इंडस्ट्रीज लिमिटेडला सुप्रीम कोर्टाचा दणका। तर वरळीतील 5 एकर जमीन मुंबईला देण्याचा मुंबई कोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टानं रद्द केला। मुंबई महापालिकेची आपली चिकित्सा सेवा गेल्या महिनाभरापासून बंद। तर पालिकेकडनं 400 अधिक केंद्रांवर दिली जात होती सुविधा। कृष्णा डायग्नॉस्टिक्स सोबतचा पालिकेचा करार संपल्यामुळे ही सुविधा बंद। नवीन वर्षात रेशन हवं असल्यास आता ई-केवायसी करणं बंधनकारक। अधिकृत रेशन दुकानांमध्ये जाऊन करावं लागणार ई-केवायसी। मुंबई उपनगरामध्ये 1 कोटी रहिवाशांकडे आता 34 लाख वाहनं। उपनगरामध्ये पार्किंगच्या समस्येसह प्रदूषणाचा प्रश्न सुद्धा गंभीर। उपनगरात 3 लाख रिक्षा आणि 34 लाख नोंदणीकृत वाहनं। मुंबईमध्ये वर्षभरात 39,000 विवाहाची नोंदणी। विवाह झालेल्या जोडप्यांनी विवाह नोंदणी करण्याचं पालिकेचं आवाहन। मुंबईमध्ये अजून सुद्धा 1 जोडप्यांनी विवाह नोंदणी केली नसल्याचं पालिकेचं अहवालातून समोर।
पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कोकणात आठवडा अखेरीस पावसाचा अंदाज, तर मुंबईसह ठाणे, पालघर, डहाणू परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. नवी मुंबईमध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार, तर मोरबे धरणातून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद असणार असल्याची माहिती. बुधवारी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद. मुलुंड कचराभूमीतील शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावून जमीन पुनर्प्राप्त करण्यासाठी आता जून 2025 पर्यंत अंतिम मुदत. आतापर्यंत 50% कचऱ्याची विल्हेवाट, 15,000 मेट्रिक टन कचऱ्याच्या विल्हेवाटीचं कंत्राटदाराचं उद्दिष्ट. नेव्हीनगर कुलाबा परिसरातील हवेची गुणवत्ता अतिशय वाईट श्रेणीत, तर पालिकेची नेव्हीला नोटीस. प्रदूषणकारी बांधकामांच्या ठिकाणी नियमांचं पालन करण्याच्या सूचना. सागरी किनारा मार्गाजवळच्या परिसरामध्ये जाहिरात फलक लावण्याच्या पालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी. महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून फलक लावण्यास परवानगी. मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क आणि राणीच्या बागेतील बचाव केंद्राच्या आहारातून कोंबड्या हद्दपार, तर एव्हियन इन्फ्लुएन्झा विषाणूसाठी खबरदारी म्हणून हा उपाय. तर याच विषाणूमुळे नागपूरच्या गोरेपाडा बचाव केंद्रामध्ये वाघ आणि बिबट्याचा झाला होता मृत्यू. मुंबईच्या गोरेगावातील बिंबिसार नगरमधील दुमजली व्यावसायिक संकुल विक्रीविनाच. जूनच्या ई लिलावामध्ये विक्री नाही, पुन्हा ई लिलाव होणार. म्हाडाला 65 कोटींचा महसूल नाहीच.